मित्रांनो, सदर आपण व्हिडिओ पाहता तो मुरबाड येथील व्हिडिओ आहे। टेनिस क्रिकेटमध्ये स्पर्धा होती मुरबाड येथे। तर त्या स्पर्धेत खूप मोठा परिमूवमेंट झालेला आहे। आपण प्लेयरची रिएक्शन पाहू शकता। सर्व प्लेयर खूप रागात आहेत। तर झालं होतं मित्रांनो असं की एक चेंडू मध्ये 5 धावेची गरज असताना फलंदाजाने 5 धावा धावून काढल्या। तर त्या कशा प्रकारे धावून काढल्या ते पूर्ण व्हिडिओ पहा, आपल्याला समजेल। परंतु त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जर आपण टेनिस क्रिकेट प्रेमी असाल तर शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेला आहे। फलंदाजाने चेंडू पूर्ण ताकदीने मारलेला आहे, परंतु मित्रांनो क्षेत्ररक्षकाने अडवलेला आहे आणि सर्वांना वाटलं की हा सामना गोलंदाजी करणाऱ्या टीमने जिंकलेला आहे। परंतु मित्रांनो आता पुढे काय होते ते पहा। गोलंदाजी करणाऱ्या टीमला वाटलं की आपण जिंकलो, परंतु मित्रांनो शेवटचा जो चेंडू प्लेयरने अडवला त्याने डायरेक्ट थ्रो केला, पण तो थ्रो कोणी अडवला नाही आणि तो चेंडू मित्रांनो सीमारेषेच्या लगत जाऊन पोहोचला आणि याच संधीचा फायदा दोन फलंदाजांनी घेतला। सर्व फिल्डिंग करणारे प्लेयर आपल्या सेलिब्रेशन मध्ये गुंतले होते, परंतु मित्रांनो जो शेवटचा चेंडू अडवला तो डायरेक्ट थ्रो केला आणि कोणी अडवला नाही, तो सीमारेषेला लगत गेला आणि त्याच संधीचा फायदा फलंदाजाने घेतला। आता थर्ड अंपायरचा डिसिजन येतंय ते आपण पाहूया व्हिडिओ मध्ये, पण त्याआधी व्हिडिओला लाईक सब्सक्राइब करा। ये वीडियो तो कटेगा और लाखों लोगों में बटेगा। मैदानावरती आपण पाहू शकाल सध्या लक्ष दिलं नाही या महाराष्ट्र टीमने। आता चेक केलं जात आहे, बाउंड्री सेव्ह केली आहे कदाचित आणि यस बाउंड्री सेव्ह आहे। आता सर तुमचा निर्णय आपण कळवा। 5 धावा का? 5 धावा घेतल्यात म्हणजे सामना जिंकलाय। तर मित्रांनो अशा प्रकारे सामना जिंकला।